चलिए फील्डिंग सजा ले जल्द से जल्द। हेलो 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 चालू आहे पण कमी झालं असं भेटते। हेलो हेलो चला दोन्ही टीमला विनंती थोडं स्पीडअप ठेवा खेळाला कारण की जवळजवळ मॅच संपूर्ण 5 मिनिटं झालेली आहेत। एक बाजूला यश फाउंडेशन मुरबा आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे इनविजिबल बी ज्याने कमाल केलं डेंजरस ए टीमला स्कॉर्पियन ए टीमला बाहेर केलं। यस डेंजरस बॉयज हमें दिखेंगे सेमीफाइनल। पहिलाच बॉल यावेळेस खेळपट्टीवर पडणार हलक्या हाताने खेळलेला आहे। हार्दिकने इकडे मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला पाठवलंय। अगदी बघायला गेलं तर फ्री क्वार्टरची मॅच आहे यानंतर क्वार्टर फायनल जी होणार या मॅच मधला विनर आणि मायकोप ए कट केलेला आहे तेजस अगदी इकडे कीपर कडे थ्रो 1+1 नो स्ट्राइकला थ्रो आला असता तो कुठे ना कुठे विकेट मिळाला असता। यहाँ पे गलत एंड चुना फील्डर ने और देखा जाए तो फायदा मिला बल्लेबाजी टीम को। 1+1 स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर 3 धावा 2 चेंडू 3 धावा। छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा आजचा दिवस अगदी मात्र वाईट चेंडू स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल। स्कोरबोर्ड 4 बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे। रिफाई नगर चिंचनी टीम के कैप्टन से विनती है आइए आप कॉम्बॉक्स की तरफ ऑर्गेनाइजर टीम से मिली है हो गया ओके। हलक्या हाताने मात्र यावेळेस आपण बघू शकतात की एक धाव पूर्ण केली। धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 5 4 चेंडू फेकून झालेत 5 धावा धावपलकावर लागले जातात। येणारे चेंडूचा विचार केला तर चेंडू अजूनही बाकी आहेत ते म्हणजे 2 पहिल्या षटकातील। चांगली सुरुवात होत असताना ऑन साइडला गॅप मध्ये ढकलला चेंडूला सीमा पार येतोय डेंजरस बॉयज चषक चौकार 4 धावा। मास्टर चार ने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्ड आणि इकडे मात्र चौकारानंतर विकेट। थँक्यू मास्टर। अगदी बघायला गेलं तर इथे आपण बघू शकतात महाराजांची गाणी आज नक्की वाजणार। जबीर खान यांना मी विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत। मान्यवरांचा आपुलकीचा कॉल आहे तर विनंती असेल या आपण
अगदी मात्र बघायला गेलं तर मोठ्या मनाचा खेळाडू, ज्याच्या नावावर कित्येक रेकॉर्ड आहेत अंडर बॉक्स क्रिकेटचे, परंतु अगदी जसं म्हणतात ना की आपण किती उंचावर असला तरी पाय जे ते पाय जमिनीवर पाहिजेत. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की देवळाचा कळस भलेही सोन्याचा असला परंतु माथा जो आहे तो पायरीला टेकला जातो, असा मात्र जबीर खान देखील स्वभावाने एकदम चांगला. 1 षटकानंतर 9 धावा, धावफलकावर 1 गडी बाद, मन मिळावू आणि नेहमीच आपल्या संघाला घेऊन चालणारा. मग ते संघामध्ये कोणतेही प्लेयर असो, नवीन अगदी युवा असले तरी, जबीर खानचं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. हलक्या हाताने खेळला जातोय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला मात्र आपण बघू शकता खेळ दाखवला विशालने, आणि स्वागतासाठी आपण बघू शकता फवारा. हलक्या हाताने मात्र खेळला जातोय डीप मध्ये. इकडे मात्र डॉट येईल का? यस येईल. गेल्या मॅच मध्ये देखील अशीच काही सुरुवात होती विशालची, परंतु त्यानंतर मात्र चांगल्या रीतीचे फटके पाहायला मिळाले विशालच्या माध्यमातून. अगदी बघायला गेलं तर दोन्ही टीम मध्ये विशाल, मला वाटते या अगोदर देखील डाव्या हाताचा विशाल पाहायला मिळाला, तो देखील तरे आणि हा देखील तरे, आणि दोघी डाव्या हाताचे फलंदाज. मात्र दोन्ही काम करताना एक विशाल पाहायला मिळाला. इकडे इतक्या बाहेरचा चेंडू नोच्या अपेक्षेत खेळला आणि पंचाने नो दिलाय. ऑन द लाईन चेंडू पडला. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13-13 स्कोर कार्ड वर. थोड़ा आवाज 13 स्कोर कार्ड पर चलते मैच की ओर. बॅकफुट वर जाऊन खेळला जातोय. डबल शॉट लागला इकडे. अगदी खेळला होता त्यानंतर बॅट पुन्हा एकदा फिरली आणि त्यानंतर आपण बघू शकतात की 1 धाव. नो स्कोर कॉल दिलेला आहे का? नो स्कोर है. यस, इशारा कीजिए, हम यहाँ पे लिख लेंगे नो स्कोर. रिव्यू लिया है, अंपायर रिव्यू है, अंपायर रिव्यू नो स्कोर के लिए, तो देखना होगा, यहाँ पे चेक किया जाएगा. नो स्कोर चेक केले इकडे पंचाने आणि शहानिशा केली. देखिए कोई भी टीम पर अन्याय नहीं होना चाहिए, और इस वजह से अंपायर को डाउट लगा. गेंदें उठ चुकी है 3, और अंपायर ने बताया कि यहाँ पे रिव्यू लेंगे हम. 4 गेंदें उठ चुकी है, और 4 गेंदों में अगर देखा जाए तो स्कोरबोर्ड 13, 1 विकेट के नुकसान पर. चेंडू क्रमांक यावेळेस घेऊन 5वा गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. चांगला टप्प्यावर, परंतु फटका सजवला. इकडे रनआउटची संधी आहे, आणि इकडे मात्र बघूया काय येत आहे. विकेट येत आहे, आणि इथे आपण बघू शकतात पंचाचं बोट आकाशाकडे रेफर केलंय. इथे मात्र पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. विकेट लौटना होगा बल्लेबाज को. मास्टर कमेटी मेंबर से विनती रहेगी थोड़ा लाइन अप करवा ले.
जो नो स्कोर लाइन है, नो लाइन है और खास करके नो स्ट्राइक पे क्रीज ये खिंचवा ले जरा। चुना रहेगा तो चुना खिंचवा लो ऑर्गेनाइजर टीम। लास्ट बॉल है तो लास्ट बॉल के बाद ऑर्गेनाइजर टीम तैयार रहिए। लास्ट बॉल सेकंड ओवर, शॉर्ट बॉल कट किया, इस वक्त सिंगल जरूर मिलेगा। 1 रन से स्कोरबोर्ड आगे जाएगा। स्कोरबोर्ड 2 ओवर के बाद 14 रन। ये डीजे बजाओ। ओ चुकी झाली फलंदाजाकडून, विकेट मिळालाय गोलंदाजाला। यस डीजे बजाव। सचिन नवीन गोलंदाज आणि पहिलाच बॉल त्यावर आलाय विकेट। यावेळेस आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डचा विचार केला 14 धावा झाल्यात मुरबा संघाचे। संघर्ष मुरबा आणि थोडं संघर्षमय वातावरण आहे, थोडं संघर्षमय प्रवास या मॅच मध्ये आहे। निर्भय आलेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण बघू शकतात। आणि धावा झाल्यात 14, विकेट गेले 3। प्रामुख्याने सुरुवातीची विकेट गेलेले आहेत, आता मधल्या फळीच्या फलंदाजावर मोठी जबाबदारी आलेली आहे। ऑन साइडला फटका खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। 1 धाव इकडून मिळेल। गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सचिन, आणि 2 चेंडू मागे 1 धाव खर्च करतोय। एक महत्वाचा विकेट त्याने टिपलाय। धावेचा विचार केला, धावा झाल्यात 15-15 स्कोर कार्डवर। स्ट्राइकला फलंदाज ध्रुव आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली होती सेमीफायनल मध्ये 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये। यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी, काय स्टंप, अगदी बचपन में आम बहुत गिराओगे। इस खिलाड़ी ने एक्यूरेट हिट किया है, बीच का स्टंप उखाड़ दिया। यस सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। डीजे मास्टर, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा। धन्यवाद जबीर खान, आप आए, बाहर आई। गेंदे हो चुकी है 3 और यहाँ पे आप देख सकते कि 15 पे 4 विकेट, डायरेक्ट हिट लगा। कट केलेला आहे, यावेळेस चौकार येतोय, वेळेवर का होईना संघर्षाचा शंखनाद करत चेंडू निघून जातोय सीमापार, येतोय चौकार, 4 धावा।
कारण की महत्वपूर्ण 7 चेंडू आहेत दोन्ही टीमसाठी. कमी दबाव घेण्याचा प्रयत्न फिल्डिंग टीमचा देखील असेल आणि जास्त दबाव बनवण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमचा देखील असेल. ध्रुव स्ट्राईकला आहे. ऑन साईडला अगोदरच मात्र ब्लेड ओपन केला होता. यावेळेस हलक्या हाताने चांगली गोलंदाजी होत असताना षटक क्रमांक यावेळेस तिसरा समाप्त. 7च्या सरासरीने 21 लगे है स्कोर कार्ड पर 4 विकेट के नुकसान पर. या डीजे डीजे मास्टर. 6 चेंडू बाकी आहेत बॅटिंग टीम कडे. बघूया किती धावा बनवल्या जातील. इथून 30+ झाल्या तर एक चांगलं टार्गेट म्हणायला हरकत नाही, कारण की यश फाउंडेशन संघर्ष मुरबे टीम कडे बॉलिंग देखील आहे. फटका सजवलाय. काय क्षेत्ररक्षण होत असताना इकडे मात्र आपण बघू शकतात डाईव्ह करून कॅप्टनने यावेळेस आपल्याला पाहायला मिळते टीमचा मिथिलेश सुपर स्टॉप. आणि त्यानंतर मात्र आपण बघू शकता सर्वांनी स्कोरबोर्ड 22 स्कोर कार्ड वर. बॉलर कोण आहे? बॉलर मोहम्मद हा गोलंदाज आहे. 22 झालेल्या स्कोर कार्ड वर. थबेचा विचार केला. 22 आणि फटका अगदी चांगला टॅपचा. यावेळेस बघूया पंच इकडे शहानिशा करतायत. रिव्ह्यू पंचांनी मागितलाय. बघूया काय असेल. अंपायर सॉफ्ट सिग्नल बताइए आप, उसके बाद आइए. सिंगल का सॉफ्ट सिग्नल है, देखिए. सिंगल सिंगल 1 रन. बघा तुमचा एक्स्ट्रा प्लेयर आहे. अगदी त्या स्टंपच्या मागे जी दांडी आहे त्या दांडीला लागलाय. तिकडून दिसते, क्लिअर दिसते. कोणावर अन्याय होणार नाहीये अगदी. त्यामुळे आम्ही शहानिशा पुन्हा एकदा घेतली आणि त्यानंतर मात्र डिसिजन दिलेला आहे. कारण की तिकडे स्टंप आहे ते स्टंपच्या मधून जाणं गरजेचं आहे. त्याच्यावरून पण नाही. थोडा बाजूने अगदी जो किंचितचा फरक असतो ना 19-20चा, त्या फरकाने मात्र यावेळेस हाय सिंगल केलेला आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 23-23 आपल्याला पाहायला मिळते. चेंडू चालले ते म्हणजेच 4 चेंडू बाकी आहेत. यहाँ पे हमारे मुन्ना भाई चाइनीज तड़का का चाइनीज एंजॉय करते हुए, यस हमारे चाइनीज तड़का के ओनर अंपायर की भूमिका में क्या स्ट्रोक खेला है. कलाई को मोड़ा, गेंद को गैप में ढकेला. 4 रन मिल जाएंगे. देखिए जैसे ही अंपायर का नाम लिया उन्होंने कहा कि ऑनर जो है वो अमन है चाइनीज तड़का के.
तो जो भी कांटेक्ट करना है आप उनसे कीजिए। गेंद को छोड़ दिया है, वाइड गेंद। 4 रन के बाद थोड़ा प्रेशर गेंदबाज पे भी आया। स्कोरबोर्ड देखा जाए तो 28-28। ध्रुव अगदी मात्र संकटमोचक भूमिका निभावत असताना काय स्ट्रोक आहे ध्रुवच्या बॅट मधून, बॅक टू बॅक दुसरा चौकार। यस डीजे मास्टर। इनविजिबल बी के प्लेयर से बेंचे शब्बीर, शब्बीर हमारे स्कोरर को दिखाई नहीं दे रहा, थोड़ा पीछे आ जाए। 4 रन, धन्यवाद। 4 रन से स्कोरबोर्ड आगे जाएगा। स्कोरबोर्ड इस वक्त 32 रन, 32 धावा। ध्रुव अगदी बघायला गेलं तर थोडा धाव्याचा ओस पडला होता, मात्र इकडे धावा आता येत असताना आप खराब चेंडूवर आउट होत असताना अगदी बॅटचा ब्लेड अगदी लवकर बंद केला आणि एज लागलेले षटकार, विकेट। परंतु एक उपयुक्त खेळी खेळलेले इकडे ध्रुवने। यस डीजे थँक्यू। युवा खेळाडू येत असताना मुरबाड टीम कडून अनिश आपल्याला पाहायला मिळते। अगदी बघायला गेलं तर वैती समाजातली पोरं आहेत आणि येत्या मला तर वाटते पुढच्या महिन्यात, याच महिन्यामध्ये 23 तारखेला उसरणी येथे वैती समाजातली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल। वर्ष असेल अगदी उसरणी गावामध्ये, मात्र वैती प्रीमियर लीग पाहायला मिळेल। एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला 33 धावा धावपलकावर, 34 धावेचं टार्गेट आहे या डीजे। हो मेरे चिस मारिया मैं तेरे रक्षा मैं करा लिया, मैं तेरे तर या मातीतील युगायुगाच्या गुलामगिरीचा अंत होऊन प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा झालेला जन्म होय। दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीची अचूक मूल्यमापन, प्रबळ इच्छा शक्ती व आपल्या उत्कृष्ट आणि प्रभावी व्यक्तिमत्वाच्या बळावर सर्वभौम राष्ट्राची निर्माण करणारे या महान राष्ट्रपुरुषास त्रिवार मुजरा छत्रपती शिवराय केवळ एक नाव नसून जगण्याची प्रेरणा आणि संकटावर मात करण्याचा एक मंत्र आहे। जे जे अशक्य ते साध्य करण्याची ताकद म्हणजे छत्रपती शिवराय। ही ताकद तुम्हाला आम्हा सर्वांना प्राप्त व्हावी हीच आजच्या शुभ दिनी प्रार्थना। अगदी बघायला गेलं तर 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ मातेच्या कुशीमध्ये तेजस्वी बाळाने जन्म घेतला छत्रपती शिवाजी महाराज। आजचा तो दिवस गुडभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, गोलंदाजीसाठी तयार होत असताना यावेळेस आपण बघू शकतात पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळलाय। मागच्या मॅच मध्ये बघायला गेलं तर धावा चेस केल्या इनविजिबलने, डिफेन्स केला इनविजिबलने। या मॅच मध्ये काय होईल बघूया। चाळीस प्लस धावा बॅटिंग करताना बनवल्या होत्या, आता मात्र टार्गेट दिले 34चं। पहिलाच बॉल 1 रन। गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतोय।
गोलंदाजी मार्कवर कट केलेला आहे. काय फटका आहे. सुपर टायमिंग. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं तो स्ट्रोक खेळलाय. 4 धावा या डीजे. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. मास्टर. 4 रन्सने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 5. 2 बॉल 5 धावा. काय स्ट्रोक खेळलाय फलंदाजाने. शॉर्ट बॉल होता. पायाला चेंडू लागतो. इकडे मात्र नकार दिला स्ट्रायकर फलंदाजाने. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती ओमने आणि या मॅच मध्ये देखील सुरुवात खूप चांगली केलेली आहे. अगदी बघायला गेलं तर एक साइडला इनविजिबल बी आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष मुरबे यश फाउंडेशन आपल्याला पाहायला मिळते. अगदी हे बैती समाजातील मुलांनी कमाल केलेली आहे. 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये. याच्याच थोड्या बाजूचा मैदान म्हणजे DNCC ला 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश केला होता. रनर अप म्हणून संघ पाहायला मिळाला. बॉल नवीन बॉल द्यायचा आहे. 4 बॉल झालेले. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल आणि येत्या 23 फेब्रुवारी रोजी रविवारी आपल्याला उसरणी गावामध्ये ही सर्व मुलं खेळताना दिसतील. वैती समाजामध्ये ओराम क्रिकेट अगदी अंडराम क्रिकेट ओराम क्रिकेट दोन्ही क्रिकेट खेळला जातो. मुरबा गावामध्ये अक्करपट्टी गावाचं मैदान गाजवलं. दुसऱ्या वर्षी अगदी बघायला गेलं तर पहिल्या वर्षी मला तर वाटते गाजवलं. फायनल जिंकली. यस बघायला गेलं तर खूप काही होतं. बँजो पथक देखील होतं. खूप आठवणी असतील. खूप नाचले होते. यस बघायला गेलं तर शिवजयंतीचा अगदी गावागावामध्ये कणाकणामध्ये हा कार्यक्रम उत्सव साजरा केला जातो आणि येत्या मला तर वाटते आता महाशिवरात्री देखील आपल्याला पाहायला मिळेल. बुधवारी मला तर वाटते महाशिवरात्री आहे पुढच्या हप्त्यामध्ये. स्कोरबोर्ड 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. अगदी आम्हाला 1 दिवसाची परमिशन भेटते कारण की आमचं गाव उठवण्यात आलं. अक्करपट्टी हे जुनं गाव होतं. महाशिवरात्रीमध्ये आम्हाला तिथे जाण्याची परमिशन भेटते कारण की आमचं शंकराचं मंदिर आहे त्या गावामध्ये आणि तिथे आम्हाला जाण्याची 1 दिवसाची परमिशन असते. अगदी आम्ही देखील आवर्जून जातो. एक जुन्या आठवणी ताज्या होतात तिकडे गेल्यावर. 8 धावा स्कोरबोर्ड. अगदी बघायला गेलं तर अटीतटीची मॅच आहे. इथून मुरबा टीमकडे देखील जाऊ शकते. इथून इनविजिबल टीमकडे देखील जाऊ शकते. मायकोप टीम वाट बघते आमच्या विरुद्ध कोण येणार क्वार्टर फायनल खेळण्यासाठी. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकामधला शॉर्ट बॉल आहे. कट केलेला आहे परंतु सरळ हातामध्ये गेला. डॉट बॉल येतोय. फटका अगदी चांगला होता फलंदाज मोहम्मदचा परंतु इकडे हातामध्ये चेंडू गेलाय. 8 धावा. 34चं टार्गेट आहे. 26 पाहिजेत 17 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. काय कडक स्ट्रोक आहे. गॅप मध्ये प्युअर टायमिंग. ऑफ साइडला देखना फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य म्हणजेच ऑफ साइडचा फटका पाहायला मिळतोय. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे मास्टर. अगदी बघायला गेलं तर जुन्या अक्करपट्टीत आम्ही एंट्री केली ना की ते बेलाचं पान आणि श्रीफळ घेऊन जाताना मंदिरात खूप साऱ्या आठवणी येतात. लहान असताना आम्ही देखील बेलाच्या पानाचं दुकान टाकायचे. काहीतरी भेटायचे 4 रुपये 5 रुपये 10 रुपये. पण ती मजा वेगळी होती. अगदी बघायला गेलं तर आजची पिढींना काही माहिती पण नसेल. अगदी बोरं पिकून पडायला लागली झाडावरची. दगड कोण मारत नाही अशी परिस्थिती आहे आजची. मोबाईल आणि त्याच्या मोबाईलमध्ये नवीन नवीन लेटेस्ट अपडेट झालेले खेळ हे मात्र आजच्या युवा पिढीला माहिती आहे. एवस फटका. पुन्हा शॉर्ट बॉल. अगदी खराब क्षेत्ररक्षण. मोठ्या संघातून खेळत असताना तुम्हाला मोठा खेळ येतो त्यामुळे त्या संघामध्ये तुम्हाला प्रवेश मिळते. कित्येक तरी प्लेयरला बाहेर बसून तुम्हाला त्या संघामध्ये घेतलं जातं आणि त्यानंतर 80 फिल्डिंग केल्यावर बाहेर बसलेला खेळाडू थोडा मनात रागाव घेतो की मला एंट्री न करता त्याच प्लेयरला एंट्री केली आणि हा चौकार कुठे ना कुठे खूप मनाला लागत असेल. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16-16. आता मात्र जर बघायला गेलं तर आपण बघू शकता धाव्यांची गरज आहे 18 आणि चेंडू बाकी असतील ते म्हणजेच टोटल 15-18 ची गरज. अगदी मॅच
जवळ येत असताना हळूहळू लक्ष्याच्या समीप जात असताना बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार हा झालाच पाहिजे. क्षेत्ररक्षक तुम्हाला बॅट्समनचं भक्षक बनावं लागेल तर तुम्ही मॅच जिंकतील. अंडरम बॉक्स क्रिकेटचा खेळ सर्वात जास्त डिफेन्स फिल्डिंगवर आहे, खूप डिपेंडेबल असतो आणि इथे खराब फिल्डिंग. नशिबाचा चौकार भेटला फलंदाजाला, हलक्या हाताने खेळलाय. सेन्सिबल क्रिकेट. मोहम्मद फॉर्म मध्ये येत असताना 2 चौकारानंतर यावेळेस सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केलेले आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17. कधी कधी अशा खेळाडूला आपण सेटिंगचा प्लेअर पण सांगतो आणि मी नक्की म्हणेल की तुम्ही सेटिंगचे प्लेअर बनून राहू नका. तुमच्या अंगातले गुणवत्ता कला दाखवा, म्हणजे मी जो खेळतोय तो माझ्या मुळावर खेळतोय हे सिद्ध करा. 17 धावा धावपलकावर. इनविजिबल बी आणि यावेळेस मागून बोर्ड. चोर पुढच्या दाराला कुलूप लावला, चोर मागच्या दारातून आला आणि चोरी करून गेला, कळलं देखील नाही. यस डीजे. थैंक यू डीजे मास्टर. अगदी सीनियर खिलाड़ी चिल्ला रहे प्लेयर पर क्योंकि उसको पता है कि कितना महत्व है इस मैच का. हमें तो कामयाबी मिली नहीं, आपको मिल रही है तो आप छोड़ रहे. गेंदे बची है लास्ट और 17 पर 1 विकेट. आधे रन बने, आधे रन चाहिए 13 गेंदों में. नए बल्लेबाज सनी, अच्छी फील्डिंग, डॉट बॉल. ओवर खत्म होता हुआ. अंपायर शायद स्कूल में गणित में कच्चे थे, बार बार इशारा कर रहे कितने बॉल हुए, लेकिन काम है क्या करेगा, गेंदबाजी खत्म कब होगी उनको पता होना चाहिए. 2 ओवर के बाद स्कोरबोर्ड 17. एस डीजे. शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदार गेला न भर, अन्न पदार गेला न भर. पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर. थैंक यू डीजे मास्टर. 12 गेंदों में 17 चाहिए. अब 12 गेंदों में 17 बने, अब 12 गेंदों में 17 चाहिए. चला मुरबा टीम थोडं स्पीडअप ठेवा. कोणी एकानेच कॅप्टनशिप करायची विनंती असेल. जेव्हा आपण 8 दिमाग लावतील तर वेगवेगळ्याच लक्ष असते. गोलंदाज अनिश, युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळलाय. बघा यांच्या गावामध्ये पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या स्पर्धा होतात आणि त्यामध्ये देखील मात्र एक सिलेक्शन चालूच असं म्हणायला हरकत नाही. कित्येक जण तर मी बघितलेत की ते आपल्या गावाच्या आळीतूच्या टीम मधून कॅप्टन असतात, ते सगळे कॅप्टनकडे खेळत आहेत असं म्हणायला हरकत नाही. 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18. हलक्या हाताने काय टप्प्यावर चेंडू टाकला जातोय, परंतु इकडे चांगल्या रीते ग्लान्सचा फटका खेळला जातोय. सिंगलने, कारण की स्कोरबोर्ड चालतं राहणं गरजेचं आहे. एकदम टार्गेटकडे जायचा प्रयत्न केला तर खेळ फसला जातो. क्रिकेटचा श्वास सांगितला म्हणजे सिंगल डबल. आणि आपण बघू शकतात की धावसंख्या झाली ती म्हणजे 19. 15 पाहिजे 10 मध्ये, कारण की प्रत्येक चेंडू चौकारासाठी नसेल, एखादा चेंडू तुमचा विकेट देखील घेऊन जाईल. ऑन साइडला मात्र ओव्हरपिच चेंडू होता. मोहम्मदचा फटका, यावेळेस गॅप शोधता आला आणि डॉट बॉल. 9 मध्ये 15ची गरज. मी पहिलेच म्हटलं 30+ धावा झाल्या तर ही चांगली मॅच बघायला मिळेल, कारण की मुरबा टीमकडे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे देखील आहे. कित्येक स्पर्धा गाजवल्यात, कित्येक मात्र मैदानावर आपलं नाव कोरलेलं आहे. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकलेली आहे. यस, सिनियर खेळाडूचा विचार केला तर अंशू मेरे, त्यानंतर जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये मुस्तकीन असेल, कपिल असेल, विशाल तरे, भरपूर सारी नावं आहेत ज्यांनी मुरबा गावाचं नाव खूप मोठं केलेलं आहे. अगदी कपिलला बघितलं ना की जॉनी लिव्हर आम्ही सांगायचं, जॉनी लिव्हरची आठवण करून देणारा तो प्लेयर आहे. इंस्टावर खूप फेमस झालाय आणि ती सगळ्या आठवणी मात्र नक्की ताज्या होत आहेत. परंतु इकडे काय चेंडू आहे, कमालीची गोलंदाजी. युवा टैलेंट ने कमाल किया, इस वजह से तो उनको टीम में रखा है, ये मुरबा टीम बताते हुए. मला वाटते 16-17 वर्षाचा हा पोरगा दिसतोय आणि कॉलेज वगैरे करून हे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते.
आणि ते करणं गरजेचं आहे. कमालीची गोलंदाजी होत असताना गोलंदाज कडून गोलंदाजाचं नाव आहे तो म्हणजेच अनिश. आणि 5 चेंडू 6 चेंडू 14ची गरज म्हणजे 6 मध्ये त्याने धावा खर्च केल्या. फक्त 3 खर्च केलेले आहेत 6 मध्ये. या बेत 14ची गरज. डीजे मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला तुझी चिमणी उडाली माझा नक्कीच आपण बघू शकतात अनिश मला तर वाटते 10वीत आहे आणि हा खेळ तुम्ही आयुष्यभर खेळू शकतात परंतु अभ्यास आता नाही केला तर मात्र खूप पुढे त्याचे परिणाम अलग होतील. तुम्ही ज्या रीतीने अभ्यास करतील शिक्षण घेतील उद्या जाऊन तुम्हाला त्या रीतीचं काम देखील भेटेल. मेहनत फक्त मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर शिक्षणामध्ये देखील करणं गरजेचं. डॉट बॉल आलाय टेन्शन वाढते बघा. मॅच 14-17ची ती आली कुठे अगदी बघायला गेलं तर 14ची अजूनही गरज आहे. 5-14 क्या यहाँ पे बाउंड्री मिलेगी. मोहब्बत क्या मैच को जिताएंगे. क्रॉस बैटेड खेलना चाहते थे बैठक स्ट्रोक जिसे कहा जाता है. अंडर बॉक्स क्रिकेट में स्वीप का स्ट्रोक. डॉट बॉल 4-14 की जरूरत. गेंदबाज रितेश शिवराज वेवूर आ चुकी है. स्वागत है. 1 बॉल 6 जीत लिया मैच को जीत लिया दिल को. शॉर्ट बॉल परंतु इकडे डॉट बॉल लिहावा लागेल. सलग 3 डॉट. मॅच आपल्या बाजूने झुकवत असताना गोलंदाज खास करून तिसरं षटक. आता आलाय फटका. मेहरबा देर आती 4 रन आते होते ती देर होगी असं म्हणायला हरकत नाही परंतु 2-10 आहे. बघूया क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही होऊ शकते. कालच्या रात्रीमध्ये बघितलं 1 चौकार अजून आला 1-6 आणि मैदानामध्ये खेळ पहा बघूया. काल 4 वाईट नंतर चौकार आला होता. आज गोलंदाज मात्र काय करेल. फलंदाजाने चौकार लगावले थोडा उशीर केला. 1-6ची गरज. भरपूर डॉट आले. 1-6 28 झालेले आहेत. 1 बॉल 6ची गरज आणि वाईड आलाय. 1-5 बाउंड्री आली तर विन होणार इकडे बॅटिंग टीम कारण की 1 विकेट गेल्या बॅटिंग टीमचा. 3 विकेट गेलेत मुरबा टीमचे. 5 गेलेत मुरबा टीमचे. 1-5. क्रिकेटचा खेळ कधी कुठे काय रंग बदलेल काही सांगता येत नाही. ये रंग बदलने वाला खेल है. ऐसा कहा जाता है कि गिरगिट से भी रंग बदलने वाला इंसान और इंसान से भी रंग बदलने वाला खेल मतलब क्रिकेट. यहाँ पे बदल दिया है. 1-5 मैच पसंद आई हो तो तालियां जोरदार बजाइए दर्शकों. पैसा वसूल मॅच. काल चला स्पीडअप ठेवा. मुरबा टीम यश फाउंडेशन मुरबा टीम मीटिंग छोटी करा आणि लगेच मॅचला सुरुवात करा. 1-5 बाउंड्री आली तर मात्र बॅटिंग टीम जिंकणार. अगर बाउंड्री आती है तो बल्लेबाजी टीम जीत जाएगी. चलिए फील्डिंग सजा लीजिए. एक चेंडू 5 धावा. क्रिकेट 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 मनोरंजन होत असताना मैदानाच्या आतमध्ये वाईड आलाय आणि बॅट्समन सेट झालाय. क्या मोहम्मद जीतेगा यहाँ पे. क्या गेंदबाज जीतेगा यहाँ पे. कोई भी जीते दिल जीत लिए आहे. चला हर्षल लास्टची वॉर्निंग असेल मुरबा टीमला. चला स्पीडअप ठेवा. 1 बॉल 5 धावेची गरज. चौकार आला बॅटिंग टीम विजय. चला मॅच ऑन करा. शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हर मधला मोहम्मद स्ट्राइक वर. लास्ट बॉल बघूया. शॉर्ट बॉल परंतु इकडे थोडा वेगाने आला आणि पायावर लागला. मॅच जिंकले इकडे टीम यश फाउंडेशन मुरबा. अभिनंदन संघर्ष मुरबा. या टॉस साठी संघर्ष मुरबा आणि मायकोवे टॉस साठी यायचं लगेच. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी. पग पग प्यारे दंगल दंगल.
दंगल दंगल सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे दंगल 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 माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे दंगल 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 धड़कने छाती में। थँक्यू मास्टर. चला या दोन्ही टीम संघर्ष मुरबे कॅप्टनला पाठवा.